फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नास्तिक माणूस आपल्या मतांबद्दल प्रचंड आग्रही आणि पराकोटीचा कठोर असतो. जणू एखादा माळ रानावरचा दगडच. पण एक दिवस दगडालाच पाझर फुटत असतो. स्वामी, एक विचारायचं होतं. अरे बाळप्पा, विचार ना. स्वामी, तुमचे अनेक भक्त अनेक चुका करतात. तुम्ही प्रत्येक भक्तांच्या प्रत्येक चुका पोटात घालता. हा, वेळ प्रसंगी त्यांना धडा देखील शिकवता, परंतु अखेरीस मात्र क्षमा करता. स्वामी, तुम्ही दयेचा सागर आहात. अहो, तुम्ही आमच्या पाठीशी आहात या जाणीवेवर आम्ही भक्त निश्चंकपणे जगत असतो. बाळप्पा, अरे मनुष्य म्हटला की तो चुका करणार. तो त्याचं चुका करायचं काम करतो, आम्ही आमचं काम करतो. त्याला त्याच्या चुका दाखवून देतो आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन करतो. आमचे भक्त आम्हाला माऊली म्हणतात. मग आम्ही त्यांच्याशी आईसारखं वागायला नको? आई कशी मूल चुकलं की त्याला पाठीत 4 धापाटे घालते, पण नंतर त्याला त्याची चूक दाखवून पोटाशी धरते. आम्हालाही आमच्या भक्तांशी मातेप्रमाणे वागावं लागतं. स्वामी, पण सगळेच भक्त असे नसतात. काही ना आपल्याबद्दल आदर नसतो, काही ना कदर नसते. काही लोक तर ह्या पुढे देखील गेलेले असतात. ते तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, तुम्हाला मानत नाही, पण अशांवर देखील तुम्ही कृपा ठेवता. स्वामी, तुम्ही असं का करता? बाळप्पा, अरे काही जण परमेश्वराला मानत नाही, तरी सुद्धा परमेश्वराला त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. अरे ही सारी परमेश्वराची लेकरं आहे. परमेश्वराला सगळ्यांवर कृपादृष्टी ठेवावी लागते. अरे त्याशिवाय त्यांना परमेश्वराचं अस्तित्व कळणार कसं आणि समजणार कसं? हे काय, आज इतक्या तयारी झाला? इतक्या लवकर कुठे निघालात? तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी सरकारी नोकरी करतो आणि ती साधी सुधी नाही बरं का. एक उत्कृष्ट अभियंता म्हणून सरकार दरबारी वजन आहे माझं. अगं, आपल्या गावात रस्त्यांची आणि विहिरींची कामं सुरू होत आहेत. त्याची जबाबदारी सरकारने माझ्यावर टाकली आहे. हा, किती जबाबदारीचं काम आहे माहितीये तुला? त्याच कामासाठी मी आता निघालोय आणि वेळेच्या आधी हजर राहणार आहे मी. काय ना, आपण शिस्त पाळली ना तर हाताखालचे लोक सुद्धा शिस्त पाळतात. वेळ काढूपणा, काम चुकारपणा करत नाहीत. ओ, पण असेच कुठे निघालात? अरे असंच कुठे, चांगला न्याहारी करून जातोय. तसं नव्हे हो, नवीन कार्याला सुरुवात करताय. देवाचे आशीर्वाद घ्या आणि मग जा. शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी देवाचे आशीर्वाद घेणं महत्वाचं. स्वामींचं नाम घ्या आणि मग निघा. त्याने काय होईल? त्याने तुम्ही जे काम हातून सुरू करणार आहात ना, ते सुरळीतपणे आणि चांगल्या रीतीने पार पडेल. माझं तसंही चांगलंच होणार आहे. मग फुकटचं श्रेय देवाच्या पाया पडून देवाला का द्यायचं? मला सांग, माझ्या आयुष्यात माझं काही वाईट झालंय? होईलच कसं? माझं आजपर्यंत चांगलंच झालंय आणि चांगलंच होणार. कारण ज्ञानात, मेहनतीत, शिक्षणात, हुशारीत कुठल्याही बाबतीत मी कमी पडलेलो नाही. अगं, विज्ञानावर निष्ठा आहे माझी. मग देवाची मला काय गरज? त्यामुळे देवाच्या पाया पडून किंवा स्वामींच्या नावाचा जप करून माझ्या आयुष्याचं काहीतरी कल्याण होईल असं मला तरी वाटत नाही. असं देवाचं काय किंवा स्वामींसारख्या स्वतःला देव म्हणून घेणाऱ्यांचं काय? कोणाच्याही नादाला लागणं मला जमणार नाही. हो, इतकं अश्रद्धा आणि नास्तिक राहू नये माणसाने. अगं, इतकं काय आणि तितकं काय? बरं, मी तुझ्याशी काय बोलत बसलो? माझी काय मत आहेत ते तुला माहितीये. शिवाय मला फार उशीरही झालाय. बरं, आई कुठे?
आई कुठे असणार? देवघरात स्वामींचं नाम घेत बसल्यात. आई, गोविंदा, ये बाळा ये, बैस माझ्या शेजारी. ध्यान धर, स्वामींचं नामस्मरण कर, मनशांती मिळेल रे. अगं पण कशाला? तुझे ना प्रश्नच फार असतात बघ. अरे गेले काही दिवस बघते मी तू अस्वस्थ आहेस. म्हणत होतास ना सारखं छातीत दुखतंय छातीत दुखतंय. स्वामीजींचं नामस्मरण कर, मनशांती मिळेल आणि सगळे त्रास दूर होतील बघ. अगं कामं जरा जास्त झाली, त्याचा ताण झाला म्हणून झाला असेल मला थोडा त्रास. त्याचा उगाच एवढा भाऊ कशाला? आणि तसंही मी वैद्यबुवांकडे जाणार आहे आज, आणि त्यांनी औषध दिलं तर मला बरं वाटेल. माझ्या बरं वाटण्याचा आणि स्वामींचं नामस्मरण करण्याचा काय संबंध? काय बोलतोयस तू हे? आई, मला हे असं काही सांगू नकोस. माझ्या बुद्धीला हे न पटणार आहे. माझं काम हाच माझा देव आहे. कर्म मार्गावर चालणारा माणूस आहे मी, आणि हे नाम भीम सब झूट. मला तर वाटतं हे रिकाम टेकड्या लोकांचे उद्योग आहेत. दे रे हरी खाटल्यावरी असं म्हणून नाम जपून काहीही मिळत नाही. उलट माणूस प्रयत्न करायचं सोडून दैववादी बनतो. देवावर अवलंबून राहून सोकावतो, निरुपद्रवी बनतो. आणि मला तर तुझंही नाम बिम जपणं पटत नाही. तेव्हा हे सगळं बंद कर, आणि माधवलाही या नसत्या सवयी लावू नकोस. त्याला हे सगळं शिकवण्यापेक्षा पाठशाळेत थोडा आधी पाठव ना. गुरुजी 4 गोष्टी जास्त शिकवतील. मोठा होऊन माझ्यासारखाच अभियंता होईल तो. बापाची गादी चालवेल. असं आजीच्या नादाला लागून देव धर्माच्या फंदात अडकला ना तर त्याच्या भविष्याचं वाटोळं होईल, आणि गावोगाव जाऊन भिक्षुकी करत हिंडावं लागेल. हे बघ, आई अहो नाही ऐकणार ते. रोजचाच संवाद आहे हा तुमच्यातला. तुम्ही त्यांना देव धर्माचं पटवून देण्याचा प्रयत्न करणार, आणि ह्यांच्यावर मात्र काडीचाही परिणाम होणार. नाहीच होणार. काय बोलतोयस तू हे गोविंदा? हा, अरे उद्याच कुणी बघितलंय? तुला सांगते, हा देवावर, परमेश्वरावर, स्वामींवर अशी श्रद्धा ठेवणार नाही. साठी याला काहीतरी प्रचिती यायला हवी. आई हो, स्वामींची भेट झाली ना की आपसुकच कळेल त्यांना. आणि आई मी काय म्हणते, आपल्या माधवची उपनयन विधी करायची, तेव्हा स्वामींना बोलवूया आपण. आई माझ्या मनातही हेच होतं. तुम्हा दोघींचंही स्वामी स्वामी करणं काही संपत नाही. तेव्हा तुम्हाला जरा स्पष्टच सांगतो, माधवच्या मुंजीच्या वेळेस मोठे मोठे नामवंत प्रतिष्ठित लोक इथे येणार आहेत. तेव्हा स्वामींसारखा बुवाबाजी करणारा माणूस मला इथे नकोय. तेव्हा हे सगळं थांबवा. येतो मी. आम्ही स्वामी भुजंग आणि इतर मंडळी पुण्यात पोहोचले. तिकडच्या प्रवचनात सहभागी होणार आहेत ते. थोड्या वेळापूर्वीच निरोप आला की सुखरूप पोहोचले म्हणून. हे काय? स्वामी, चोळप्पाच्या पत्नीने आणि सासूने तुमच्यासाठी लाडू पाठवले, तुम्ही ग्रहण करावे. चोळप्पाची बायको आणि सासू रोज आमच्यासाठी काही ना काही पदार्थ करून पाठवतात. स्वामी, आनंद मिळतो त्यात त्यांना. स्वामींसाठी देह झिजवला तर पुण्य जमा होईल असं म्हणणं आहे त्यांचं. कालाय तस्मै नमः. नाही स्वामी, ही तुमची कृपा आहे. आमूलाग्र बदल म्हणजे काय हे या दोघींकडे पाहून समजतं. तुमच्या निस्सीम भक्त झालेत दोघी. त्यांच्याकडे पाहून तुमचा द्वेष करणाऱ्या का ह्याच दोघी का असा प्रश्न पडतो.
स्वामी, हा चमत्कार तुम्हीच करू शकता. नास्तिकाला आस्तिक बनवण्याची जादू तुमच्याकडेच आहे. बाळप्पा, अरे त्या दोघीही नास्तिक असल्यानं तरी मनाच्या वाईट नव्हत्या. त्यांचा सगळा जीव आपल्या संसारात गुंतलेला होता. खरं सुख सुख म्हणतात ते फक्त संसारातच आहे असंच त्यांना वाटायचं. म्हणून आमच्या अगदी राग राग करायच्या. पण आता खरं सुख कशात आहे हे त्यांना उमगलंय. त्यांच्या मनातला मोह माया सगळं गळून गेलं आणि भक्ती मार्गाला लागले. बाळप्पा, मनुष्यानी नास्तिक असण्याची अडचण नाही. असा नास्तिक मनुष्य कालांतराने आस्तिकही असू शकतो. पण अडचण आहे ती अशा नास्तिक माणसाच्या दुराग्रहाबद्दल, तो करीत असलेल्या परमेश्वराच्या द्वेषाबद्दल. अरे अशा नास्तिक माणसांनी आस्तिक माणसाची हेटाळणी करू नये, कुचेष्टा करू नये. पण होतं काय की असा नास्तिक मनुष्य आपलं म्हणणं तेच खरं, आपल्या म्हणण्याबद्दल अत्यंत दुराग्रही होतो आणि त्याचा हा दुराग्रह इतका पराकोटीला पोचतो की असा नास्तिक मनुष्य म्हणजे माळरानावरचा एखादा दगडच जणू. पण बाळप्पा, लक्षात ठेव, पत्थराला सुद्धा शेवटी पाझर फुटतो. मग काय झालं आजी? अरे बाबा, मग काय, स्वामी चक्क पाण्यावर चालायला लागले आणि लोक थक्क होऊन पाहत होते. काय? स्वामी पाण्यावर चालू लागले? पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? स्वामींना काहीही अशक्य नाही. स्वामी म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच अवतार आहे. मी तुला स्वामींच्या आतापर्यंत विलक्षण अशा कथा सांगितल्या की नाही? हो आजी, आज भरपूर गोष्टी ऐकल्या स्वामींच्या. मग काय, आता एका मुलाचं पोट सगळ्या गोष्टी ऐकूनच भरलं असेल, हो ना? पण आजी, या गोष्टी ऐकून मला एक प्रश्न पडलाय, विचारू? विचार. बापाचाच लेख तू, तुला प्रश्न पडणारच. बाप कसा लेख, विचार. आजी, स्वामी इतके चांगले आहे, इतके मोठे आहेत, म्हणजे देवच आहेत, मग बाबा त्यांना मानत का नाही? त्यांचा इतका रागराग का करतात? हा तुझ्या बाबाचा अहंकार, तो चाडी येतो. मनुष्य आणि परमेश्वर यात सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे माणसाचा अहंकार. सखाराम, इथे होणाऱ्या विहिरीमुळे गावाला त्याचा खूप मोठा फायदा होईल. हो दादा, त्या मोक्याच्या ठिकाणी आपल्याला विहीर हवीच होती बघा. अरे हो, इथे विहीर बांधणारच होता आपण. हा, आणि तेही लवकरात लवकर. म्हणूनच हा भूमिपूजनाचा कार्यक्रम आखलाय. एकदा का भूमिपूजन झालं की बघा कसा कामाला जोर येत होते. भूमिपूजन होय, आम्ही सगळ्यांनी तुमच्या हस्ते भूमिपूजन करायचं ठरवलंय. माझ्या हस्ते भूमिपूजन. पण बोलला नाहीत कधी. अहो तुम्ही तर आपलीच माणसं आहात आणि अशा चांगल्या कामाला तुम्ही नाहीच थोडी म्हणणार आहात. हा घ्या श्रीफळ आणि फोडा. नको. अहो पण का? अहो तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं करणार आहात, गावासाठी विहिरी रस्ते बांधणार आहात, आम्हाला एवढं तरी करू द्या. अहो तुमचा सन्मान करतोय आम्ही. नको मला हा सन्मान. माझा विश्वास नाही या थोतांडांवर, या कर्मकांडांवर. आणि कसं रे तुम्ही अंधश्रद्धांच्या आरी जातात? या गोष्टी गावाच्या प्रगती आरी येतात एवढंही कळत नाही तुम्हाला? विहिरी बांधून, रस्ते बांधून मी गावाची प्रगती करतोय आणि तुम्ही गावाला आणखी मागे नेताय. बाबांनो, बंद कराय सगळं. आणि कामं पूर्ण करण्यासाठी भूमिपूजनाचे उपद्व्याप हवेतच कशाला? आपले 2 हात आहेत ना, ते पुरेसे आहेत. कामं पूर्ण होतात स्वतःच्या मेहनतीवर आणि त्यामुळेच ते तडीस जातात.
हे असं देवावर त्याच्या कृपेवर विसंबून राहण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. देवाला अवास्तव महत्व देऊन त्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः मोठं व्हा. काम करा आणि कामाची सुरुवात करण्यासाठी या श्रीफळाची नाही तर याची गरज असते. काय होतंय दादा? दादा 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 काय झालं दादा? काय होतंय दादा दादा? काय झालं? करायला नको होती. काय दुखणे अंगावर काढायची नसतात. ह्या आधीच तुम्ही त्याला माझ्याकडे आणायला हवं. कदाचित ह्या आपत्तीतून वाचवता आलं. त्याचा आता काय उपयोग? वैद्यभुवा, तुम्ही यांच्यावर लगेच उपचार करा. जे काही लागेल ते सगळं आम्ही पुरवू. आम्ही काही कमी पडू देणार नाही. मला नाही वाटत काही त्याचा आता काही उपयोग होईल म्हणून. वैद्यबुवा, काळजी करण्यासारखं कारण नाही ना? लवकर सांगावं आम्हाला काय ते. आई, मी यांना तपासले. यावरून माझ्या असं लक्षात आलंय की यांचा जो आजार आहे तो आमच्या आवाक्याबाहेर आहे. काय? हो, म्हणजे मी तुम्हाला उगाच भ्रमात ठेवू इच्छित नाही. स्पष्टच शब्दात सांगायचं झाल्यास मला वाटत नाही की 2 दिवसांपेक्षा जास्त दिवस हे पाहतील. मग मी औषधं देतो आता, ती द्या त्यांना. बाकी सगळी परमेश्वराची इच्छा.